विठ्ठल विठ्ठल अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोय राम देव सोय राम देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची
सद्गुरुदास तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरू जयांचे केले स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेची वरुण श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्त्री सेवेकरिता निवडलेला अभंग विश्व उद्धारक विश्व गोस्वामी जगद्गुरु तुकोबारा यांचा असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज देवाचा स्वभाव आणि देवाची आवड व्यक्त करतात विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशः परिहार देणं उचित भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भक्तराज हनुमंतरायाच्या दरबारामध्ये विठ्ठल रुक्माईच्या दरबारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम उत्सव नाम यज्ञ सोहळा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा बीज उत्सव सदेह वैकुंठ गमना निमित्ताने हा चाललेला सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने या गावाने अनेक राबविलेले उपक्रम ग्राम स्वच्छता अभियान असेल आरोग्य शिबिर असेल अनेक उपक्रम राबविले ती वठ्यावर बसलेले ती सेल्फी बस गाली वठ्यावर बस गाली ते पाठीमाग बोलत असले तरुण मंडळ पुढे या वठ्यावरती माझ्या पुढे या इकडे इकडे तुमच्याकडे माझं काम आहे मी तुम्हाला बोर होईल असं मी कीर्तन करणार इकडे छान छान वा त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी माझ्या डाव्या बाजूला इथं जागा आहे माझ्या शेजारी इकडे चला उठा तुम्ही उठल्याशिवाय कीर्तन सुरू होणार नाही उठा लवकर तिकडे जाऊ नका आणि तिकडे जर काय भूतफीत लागलं तर मी जबाबदार नाही इकडे बघा जर विक्षेप कराल तर तुम्हाला बघा पुन्हा ते उभं राहिलेले पोरं इकडे बसणार जा तिकडे पाठीमाग इकडे ही तमाशा आहे का बघायला हो रे इकडे 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 चला 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 कीर्तन आहे आपलं या पुढे या ते वट्यावरची हुसका पहिले वट्यावरची हुसका कीर्तनच राहू द्या मग इकडे पुढे या जागा या पुढे या पुढे जागा इकडे गप्प बसा गोंधळ करू नका विठाला विठाला चालू असलेला नामयज्ञ वा छान आज जागराची सेवा शेवटचा दिवस समस्त ग्रामस्थ देवळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या अनमोल सहकार्याने अन्नदान करणारे देणगीदार हितचिंतक मायबाप सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला उत्सव सर्व ग्रामस्थ मंडळी टाळकरी वारकरी भजनी मंडळ पीटी मास्तर गायक वादकावर असलेले वादन काम करणारे आमचे गुरुबंधू कमलेश महाराज पीटी वरती असणारे श्रीकांत महाराज
आदरणीय आमचे बावचीकर महाराज, आमचे बाप्पा, सर्वच जणी बालगोपाळ, विनेकरी, भालदार, चोपदार, माईक सिस्टीम आणि आजूबाजूला या गावातील बसलेले बुजुर्ग, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, सगळे ज्येष्ठ मंडळी, या कार्यक्रमाचं नियोजन भव्य दिव्य आहे. कुठलीही काटकसर ठेवली नाही. नियोजन करते सर्व मित्रमंडळ आणि तसेच आमचे गुरुबंधू भागवताचार्य भरत महाराज खामकर यांच्या नियोजनाने चालू असलेला उत्सव. मातृपितृवर्ग, पुढे बसलेले सर्व बालगोपाळ, विद्यार्थी मंडळ, फक्त 1 तासाची आपल्याला सेवा करायची. मला जाण आहे, याच्यानंतर भोजनाचा कार्यक्रम आहे. फक्त 1 तासाचं मला अवधान फार गरजेचं आहे तुमचं. जोपर्यंत तुमची नेत्रकृपा आहे तोपर्यंतच मी कीर्तन करणार आहे. तुमची का रेंज गेली मी कीर्तन संपवणार. लक्षात ठेवा. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची वेळ येईल त्यावेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणा. हाताने टाळी वाजवा. आता नाही, भजन असताना. आज तुकोबाराय वैकुंठाला गेली. तुकोबारायांनी काय सांगितलं? तुकोबारायाचा आवडीचा मंत्र काय? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल के सेवा, रामकृष्ण हरी. स्वर्गा विठ्ठल, रामकृष्ण हरी, विठ्ठल के सेवा, 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 रामकृष्ण हरी, विठ्ठल के सेवा. मंत्र जपावा तरी बकाळ, मंत्र जपावा तरी बकाळ, मंत्र जपावा तरी बकाळ, मंत्र जपावा तरी बकाळ. रामकृष्ण हरी, विठ्ठल मनगती सयास गावे वनांतरा, मनगती सयास गावे वनांतरा, मनगती सयास गावे वनांतरा. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाचा स्वभाव आणि देवाची आवड व्यक्त करतात. इकडे बघा. या जगावर दोघांचे उपकार आहेत. नंबर 1 संतांचे उपकार आहेत. नंबर 2 देवाचे उपकार आहेत. तिसऱ्याचे उपकार नाहीत बरं का. तिसऱ्याचे मानायचे पण नाहीत. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं? हल्लीचे कीर्तनकार लय बोंबलून सांगतात, आई थोर तुझे उपकार. ती कवीने लिहिलेले, बुद्धी फिरलेल्या टाळक्यानं काढलेला आहे. ती सायको माणसाने काढलेला आहे. मी आपला ग्रंथ पाहून कीर्तन करणारा माणूस आहे. काही भांडवण झाले बघा. 2 मिनिटं आईवर, 2 मिनिटं बापावर, 3 मिनिट जवानावर, 4 मिनिट कशा कशावर बोलते ते तुम्हीच बघा. आणि ते गीत सगळ्यांनाच माहिती आहे. आई माझी, बोला मायेचा, म्हणू नका ते. आई माझा मायेचा सागर, आणि बाप काय 9 सागर होय रे.
आई तुझा आशीर्वाद आणि बापाला काय धनुर्वात आहे का? जिकडं तिकडं टेंबा. अहो माझ्या जगद्गुरु तुकोबारायांकडे पहा. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने, वारकरी संतांच्या दृष्टीने आईबाप कोण आहेत? चांगलं लक्ष द्या. तुम्ही संत सारे बरोबर बरोबर. काय बाप कृपावन. बरं असू द्या, आल्यावर द्या धमका. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आईबाप कोण आहेत? वारकरी संतांच्या दृष्टीने आईबाप पांडुरंग परमात्माच आहे. माहेर कोणता आहे संतांचं? माहेर संताचे नामया स्वामी केशवाते. बाप आणि आई हो माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माहेर विवरेच्या ती. माझे माहेर पंढरी, माहेर विवरेच्या ती. हो एका जनार्दनी शरणा करी माहेरची आठवण. बघा जीवाला माहेर कोणतं आहे? ते हे माहेर येणार आहे जाणार आहे. येते माहेरची आठवण. सर्व नाते पांडुरंगाशी जोडले. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, सकळ ही गोत माझे पंढरीसी जान. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची आन. मग जगावर उपकार दोघांचे. इकडे बघा, एक संतांचे उपकार आहेत का? एका तासात मी कीर्तन उरकणार आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की ज्ञानोबाराय, तुकोबाराय, चोखोबाराय, नामदेवराय, निळोबाराय यांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान आहोत. ज्ञानोबाराय, चोखोबारायांचा काळ आठवा. जगणं मुश्किल होतं. जगणं जातीयतेच्या विळख्यामध्ये अडकलेला समाज कर्मकांड्यांनी, धर्म मार्थंडाने आपल्याला ग्राम स्वच्छता अभियानच करायला लावलं खालचं. अर्थातच शौचालय साफ करण्यासाठीच वापर केला आपला. सर्वसामान्य माणसाला ज्ञान ऐकण्याची सुद्धा मुभा नव्हती. पूर्वीच्या काळी ज्ञानोबारायांना स्पर्श झाला तर ज्ञानोबाराय शिवले तर इंद्रायणी मध्ये जाऊन सचेल स्नान करणारी मंडळी त्या काळी होती. आठवा जरा जीवनचरित्र. बसल्या बसल्या टेन्शन घेऊ नका. ज्ञानोबारायला स्पर्श झाला म्हणून इंद्रायणी मध्ये सचेल स्नान करत होती. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला स्पर्श करण्यासाठी लाखोने भाविक वर्गाची गर्दी आहे. त्या काळी ज्ञानोबारायांना भाकरीचा तुकडा मिळू दिला नाही. आज पंचपक्वानाचा बेत आहे. संन्याशाची मुलं बघा, चोखोबारायला तर किती त्रास दिला. चोखोबारायची एवढी भक्ती श्रेष्ठ होती. देवानी आपल्या कंठामधला नवरत्नाचा हार चोखोबारायच्या गळ्यात टाकला का? चोखोबारायचं भजन देवाला आवडले. आपलं भजन जगाला आवडण्यापेक्षा जगदीश्वराला आवडावं. विठाला विठोबाचा हार, 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 विठोबाचा हार,
तुझ्या कळती कैसा आला म्हणून महारा तू देव पाठविला धाव घाली विठू आता नको चालू मन पडव्याने चोखोबरायच्या गळामध्ये हार पाहिला आणि चोखोबरायला त्या काळी मारत होते बडवे मजा मारिती काय केला अपराध असा काळ ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीचा काळ संतांचे उपकार आहेत सर्व बहुजन समाजाला ज्ञानाचे मार्ग मोकळे केले जयाने घातली मुक्तीची गवानी मेळविले मांदे वैष्णवांचे अशा प्रकारे संतांचे उपकार आहेत काय सांगू आता संतांचे उपकार 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 मजा निरंतर वागवी हे मजा निरंतर जागवी भावे उत्तरा काय देऊया दिवावे उत्तरा निरंतर जागवी काय देऊया दिवावे उत्तरा काय देऊया दिवावे उत्तरा उपकार जगावरती किती आहेत तुकोबाराय म्हणतात जीवावरती या संतांचे उपकार किती आहेत मलाही सांगता येत नाही काय सांगू आता जिथं तुकाराम महाराजांनी हात टेकले काय सांगू तिथं तरी मी तरी काय सांगू मग काहीतरी सांगतो काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती संतांनी निरंतर जागृती दिली हे संतांचे उपकार आहेत बघा कुठलाही काळ आठवा टाळ मृदंगाचा जयघोष चालूच होता निजामाच्या काळात इस्लामाच्या काळात इंग्रजाच्या काळात हे टाळघोष वाजतच होता आताही वाजतोय आणि पुढेही टाळ मृदंगाचा आवाज राहणार आहे ज्या दिवशी टाळ मृदंगाचा जयघोष बंद पडेल त्यावेळेला खरं कलियुग सुरू झालं म्हणायचं विठाला मत निरंतर जागविती इकडे बघा संत देव जगवतात देव जगवतो संत जागवतात आणि आपण जगत असतो बस का रे पाया म्हणते ह्याला काय संन्याशी आहे का काय आता बोलावं तर आता ही दुसरी कोण पंचायत आहे बा आल्या का त्या या बसा पुन्हा उठू नका बरं का वा छान त्यांच्याकडे कॅमेरा फिरवा वा छान आता कोणी उडायचं ना जो कीर्तनातून उठल बडबड करल त्याची सासूला कोरोना होईल कीर्तनी बडबड करील जो कोणी बेंडूक होवोनी येईल जन्मा जो कीर्तनात बडबड करेल तो बेंडूक होईल राव 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 हे बारके बारके बडबड करतील ते बारके पिटकुले होतील आणि मोठे सोन्या बेंडूक होतील विठाला विठाला देव जगवतो इकडे बघा संत जागवतात
आणि आपण जगत असतो. एखाद्या व्यक्तीला आपण जर प्रश्न केला तात्विक चिकित्सकपणाने, का जगता अण्णा, का जगता तुम्ही, विचार केला तर तो त्याचं उत्तर असं येईल, काय नाही, मरण येत नाही म्हणून, जीव जात नाही म्हणून जगतो, बस, बाकी काय नाही त्याच्या पलीकडे. अशा माणसाचा भार आहे. माझं वचन नाही, मी बोलेल त्याला प्रमाण ठेवणारे संतांचं. जन्माला येऊन काही कुठलंच कर्म करत नाहीत, नुसता डबल कोयता मारून गाडी भरतेत. देव देश धर्माची सेवा करत नाहीत. आशाचा कंटाळा संतांना आहे. ओवी खूप गोड आहे. त्याच्यापेक्षा दगड बरे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, हृदयावरती कोरून ठेवावी ओवी आहे. ए गंगो, ए गंगे, इकडे बक्की मा, इकडे माझ्याकडे. हृदयावरती कोरून ठेवावी अशी ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, माझी आ भक्ती विन जळो तेजी आले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. भक्ती करत नाही त्याच्यापेक्षा काही दगड कमी आहेत. वा, संत जागवत असतात, निरंतर जागृती देत असतात आणि देव जगवत असतो. विश्वास आहे तुमचा? देव जगवत असतो, तो एकटाच जगवतो, दुसरं कोणी नाही. सगळ्या विश्वाचं भरण पोषण तो एकटा करतो, म्हणून त्याचं नाव विश्वंभर आहे. पोषितो जगासी एकनाथी, वा वा, पोषितो जगासी एकनाथी, पोषितो जगासी एकनाथी, पोषितो जगासी एकनाथी. कारणाठ वीसी कृपाळू देवासी, कारणाठ वीसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकनाथी. एकला तो पोषितो जगासी एकला, एकला तो पोषितो जगासी एकला तो. बघा, सगळ्याचं भरण पोषण देव करतो, देव. परंतु देवाच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होत नाही. इस दुनिया में सुंदर सुंदर फूल खिलाने वाला, इस दुनिया में सुंदर सुंदर फूल खिलाने वाला, तरह तरह के कठपुतली से नाच नचाने वाला, बोलो कौन है, बोलो बोलो कौन है. सब कुछ करता रहता फिर भी मौन है. विठाला एक संतांचे उपकार आहेत, दुसरे देवाचे उपकार आहेत. देवाचे उपकार का? देवाचे उपकार एवढेच, लोक उलट बोंबा मारतात. तुमच्या देवाने काय दिलं? गालपांड्या, देवाने काय दिलं नाही ते सांग. देवाने काय काय दिलं ऐकायचे? प्रमाण देणाऱ्याने पण असं दिला शब्द आला पाहिजे त्याच्यात, बर का. काय काय दिलं? हात दिले, पाय दिले, डोळे दिले, इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया देने तो दोडसी नारायण, नासे जीव पण बाबर दिले.
वचन काय काय दिलं दिले इंद्रिय दिले हात दिले पाय दिले डोळे दिले बोलण्याकरता मुख दिलं दुर्दैव एवढं आहे देवाने दिलेल्या तोंडानेच देव नाही म्हणतो म्हणजे दिवसा भर 12 वाजता सूर्याकडे तोंड करायचं आणि वरती थुंकायचं कुणाच्या अंगावर थुंकी पडेल सूर्याच्या मग कोणाच्या असं म्हणले का विढाला इंद्रिय दिले हात दिले पाय दिले असा एक प्राणी आहे बसलेले बच्चे कंपनी सांगायचं की त्या प्राण्याला देवाने हात दिले नाहीत पाय दिले नाहीत असा प्राणी सांगा जो सांगेल त्याला 1 रुपया बक्षीस हा वा नाग वा साप नाग अजून नागिन वा भुजंग वा 1 नंबर हात नाही पाय नाही कान नाहीत सापाला हात दिले पाय दिले एवढंच नाही हात दिले पाय दिले आणखी काय दिलं तर त्याच्यामध्ये जीव घातला जिने हा जीव दिला दान तयाचे करिणमे चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे असा गोमटा देह दिला देवे दिला देवे दिला देवे दिला देवे दिला देवा गोमेटा वा देवे दिला देवे दिला देवे दिला देवा गोमेटा देवे दिला देवे दिला देवे दिला देवा गोमेटा देवे दिला देवे दिला देवे दिला देवा गोमेटा कोई धन पाटा बादी के कोई धन पाटा बादी के कोई धन पाटा बादी के कोई धन पाटा बादी देवे दिला देवे दिला देवे दिला देवे दिला देवे दिला देवे ना गोमेटा देवे दिला देवे दिला देवे ना गोमेटा देवी दिला देवी दिला देवी दिला देना भजना गोमाता चाल बी भारी लावले घागर घेऊन निघाले पाण्या कवळण हो ठुमकत चालली कवळ असू द्या कुठं का जाणार नदीत का पडणार तिकडे देवानी देह दिला वा देवानी संतांचे उपकार आहेत देवाचे उपकार आहेत देवाने काय काय दिलं ऐकलात मग असा देव राहतो कुठं एक असा देव करतो काय बर 3 देव देतो काय आणि नंबर 4 घेतो काय हे आपल्या अभंगाचं द्वार विठाला विठाला अभंगाचं द्वार सांगून मोकळं झालो देव करतो काय देतो काय काय राहतो कुठे देव देतो काय देव घेतो काय 4 मुद्दे देव राहतो कुठं बरोबर आहे तुमच्याकडेच येणार आहे देव राहतो कुठं देव कुठं नाही आले का तुम्ही मला वाटलंच होतं आज कोरडं कीर्तन चालले विठाला विठाला देव राहतो कुठं देव कुठं नाही देव सगळीकडेच राहतो इकडे बघा इकडे बघा इकडे बघा अण्णा जाऊ द्या इकडे बघा ते चालूच राहतं आम्हाला दररोज गिऱ्हाईक आहे त्याचं काय गाव म्हणलं की गाव शाखा राहणारच विठाला देव राहतो कुठं देव कुठे नाही विठ्ठल 40 तळी भरला रिता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल तो नाही ठाव उरला असे कवण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे किंवा तुमच्या पाठातलं प्रमाण आहे सर्वागटी राम
सूर्यप्रकाशक सहस्र देव कुठे नाही आयवन माळी जेथे ते हो आयवन माळी जेथे ते हो आयवन माळी जेथे ते हो आयवन माळी जेथे ते मन काष्टी अचानी सखेळे यरुमान काष्टी अचानी सखेळे आयवन माळी जेथे हो आयवन माळी जेथे येरुमने काष्टी सर्वत्र ठिकाणी आहे तू नाही कुठे भक्त प्रल्हादाला विचारलं प्रल्हादा अरे देव कुठे कोण विचारते स्वतःचा बापच विचारतोय पूर्वी बाप लोकांचं जमत नव्हतं आता काय घाबरायचं कारण नाही आता जमत नाही असं नाही स्वतःचा बाप आडवा गेला परमार्थ करण्याकरिता आठवा खूप गोड आहे बघा चरित्र भक्त प्रल्हादाचे खूप गोड आहे नाव घेऊ निधी देवाचे हे विरुद्ध हिरण्यकश्यपूचे स्वतःचा बाप मुलाला आडवा गेला परमार्था करता हे बराच भाग आहे कथा भाग आहे शेवटी स्वतःचा बाप थकला हा नारायण 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 म्हणतोय शेवटी प्रल्हादाला विचारला अरे त्या देवाचं पण भजन करतोस तू कुठे आहे बाबा तू नाही कुठं ते सांगा उन्मत्त झालेला हिरण्यकश्यपू असा खांबाजवळ होता त्यावेळेचं आश्चर्य आहे का आता माझा भक्त प्रल्हाद कुठे आहे म्हणतो त्या महालामध्ये प्रत्येक खांबामध्ये भगवंताने आपला अवतार धारण केला बघा काय भक्ताचा पुळका असतो देवाला हा स्वाभिमान माझ्या आदर भक्ताने प्रल्हादाने म्हणलं ह्या दगडात आहे दगडातून निर्माण व्हायचं अवतार धारण करायचं प्रत्येक खांबातून आवाज यायला लागला गुर्र गुर्र उडा प्रल्हादा तुझा नारायण देव खांब होता जवळ खांबात आहे का हो पिताजी ह्या खांबामध्ये आहे मग काय लात मारली लात दुर्जन तो लात मारी खांबावरी स्तंभी नरहरी प्रगटाला तो नाही कुठं तो देव सर्वत्र ठिकाणी आहे एक गवळण दही दूध लोणी तूप लोणी असं मथुरेकरता विकण्याकरता गेली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा साक्षात्कार त्या गवळणीला झाला आत्मसाक्षात्कार झाला जिकडे तिकडे भगवान गोपाल कृष्णाचं दर्शन दिसू लागलं समाधी अवस्था झाली डोक्यावरती दह्या दुधाचा डेरा पाऊल उचलला त्या गवळणीने ती गवळण म्हणू लागली उचलल्याला पाऊल ठेवू कुठे कहा पगडारू देखे आनेरा देखे तू सब वही ने घेरा पाऊल ठेवू कुठं जिथं ठेवायचे तिथं माझा भगवान परमात्मा आहे बघा म्हणजे याचा अर्थ भगवान परमात्म्याच्या अस्तित्वाची जाणीव त्या गवळणीला आली होती तो नाही कुठे सर्वत्र ठिकाणी आहे विठाला विठाला राजा कुठं एक मुद्दा संपला इकडे बघा भगवान परमात्मा करतो काय देव काय करतो त्याच्या जर मनात आलं काही करतो देव तारे त्याला कोण मारे आणि देव मारी त्याला कोण तारे हा आली देवाजीच्या मना आली देवाजीच्या मना
तेथे कोणाचे चालेना. देव करतो काय? राजाचा रंक आणि रंकाचा राजा करतो. म्हणा तुका म्हणे आले, तुका म्हणे आले समर्थाचे मान, जरी होय वा 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 वा. जरी होय रान रंग त्याचा, समर्थाचे मान, जरी होय रान रंग त्याचा, जरी होय रान रंग त्याचा. राजाचा रंक आणि रंकाचा राजा करतो देव. अशी अनेक उदाहरणे आहेत पुराणामध्ये. बघा करतो काय देव? पुण्यवानाला पाताळात घालतो, दरिद्र्याला भाग्यवंत करतो. घोडाभंग आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. काय करतो? दरिद्री भाग्यवान करतो. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. देव करतो काय? राजाचा रंक आणि रंकाचा राजा करतो. विठाला विठाला. देव तिसरा मुद्दा देतो काय? काय देतो देव? अहो देवासारखा देणारा या विश्वामध्ये नाही. नव्हे नव्हे, देवासारखं दातृत्व, देवासारखा दान देणारा या जगामध्ये नाही, त्रैलोक्यामध्ये नाही. थांबून घ्या. उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी, अनंत थोरी गरजता ती पोवाडे. जगासारखा दान देणारा या जगामध्ये नव्हे तर त्रैलोक्यामध्ये सुद्धा नाही. काय देतो देव? देवाकडे किती गुण आहेत? देवाकडे 6 गुण आहेत. 6 गुण. म्हणून तर त्याला देव म्हणायचं असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, 6 गुणवर्य वसती जेत. भगवंताकडे 6 गुण आहेत म्हणून तर त्याला भगवंत म्हणायचं. आता पहिला गुण आहे. कुठला गुण आहे भगवंताकडे? यश नावाचा गुण आहे. भगवंतानी देवानी भक्ताला यश नावाचा गुण देऊन टाकला. कुणाला देऊन टाकला? वा, हनुमंतराय. येशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. औदार्य देऊने कर्णा हाते कीर्ती दिगंतरे मिरविली. आपल्या जवळचे 6 गुण भगवंत भक्ताला दान करून टाकतात. विठाला विठाला. देतो देतो एवढं काय देतो? आणखी आहे का? देव भक्ताला आपलं पद देतो. पद. कितीही जवळचा मित्र असू द्या, आपलं पद देणार नाही. ऐका, गोड प्रसंग आहे. तुम्ही म्हणा जवळचा मित्र किती असू द्या, भक्ता देवाला मित्राला म्हणा, मित्रा तुझी गाडी आवडली, देणार नाही. जवळचा जिवलग मित्र असेल तर गाडी देऊन टाकतील. मित्रा तुझा बंगला आवडला, देणार नाही. जवळचा जिवलग असेल तर देऊन टाकेल. जगामध्ये असा माणूस आहे का? मित्रा थोडस बोलत नाही. लई जिवलग असेल मित्रा. एक जवळचा जिवलग मित्र होता, तो म्हणायला लागला, मित्रा तुझा घोडा आवडला लग्नातला, देशील का? देऊन टाक. नवरी आली तिकडून, मित्रा देशील का नवरी? बायको जोड्यानेच काढून आले. बर देव बायको देत नाही, बायकोच होतो. विठाला. अर्जुनाच्या जीवनचरित्रातला प्रसंग पहा. काम्यक वनामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्ण
भ्रमण करण्याकरता गेले. काम्यकवन सुंदर होतं. वा. रथ सोडला आणि भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले, अर्जुना तहान लागली, पाणी घेऊन ये. अर्जुन जारी घेऊन गेला पाणी आणण्याकरता. काम्यकवन होतं, देवाने निर्माण केलेलं होतं. वा. सृष्टी सौंदर्याने नटलेलं थटलेलं काम्यकवन होतं. झरे वाहत होते, हिरवीगार झाडी होती, अशी खळखळ वाहणारं पाणी. अर्जुन गेले आणि त्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये झारी बुडवली आणि अर्जुनाने ते लक्ष गेलं वरती. सृष्टी सौंदर्याने नटलेलं थटलेलं निसर्ग रम्य पाहून अर्जुन म्हणायला लागले, काय झाडी, काय डोंगरे, काय पाणी आहे, सगळं मोके. आणि त्यावेळेला अर्जुनाच्या मनात आलं, इथं आपली सौ असती, बायको असती तर विनोद करत नाही, फाजील विनोद नाही, हा मिश्किल विनोद आहे. अर्जुनाच्या मनात आलं, फक्त मनात. चिंतिल्या रोकडे मनोरथ मागण्याची आस, पाहे मुखाकडे. फक्त अर्जुनाच्या मनात आलं, देवाने लगेच हात फिरवला, लगेच रूप पालटलं आणि अर्जुनाला थाप टाकली. अहो जरा इकडे मागे वळून पाहता का? हा. लगेच सुभद्रा. सुभद्रे कधी आलीस? म्हणजे आत्ताच आले, तुमच्या मागत पळत होते, तुमचं माझ्याकडे लक्ष नाही म्हणले. अरे वा वा वा, बरं झालं. मग काय, दोघांनी भ्रमण केलं, नव्हे नव्हे सेल्फी काढला, फोटो काढला. आणि फिरून फिरून झाल्यानंतर अर्जुनाने त्या गार्डन मधली, असं म्हणूया आधुनिक काळामध्ये, त्या काम्यकवनामधली आठवण म्हणून अर्जुनाने त्या सुभद्रेच्या बोटामध्ये अंगठी घातली. अंगठी कोणी घातली? अंगठी घ्यायची का द्यायची म्हणा की घातली म्हणून अर्जुनाने त्या सुभद्रेच्या बोटामध्ये घातली. कशामध्ये? अंगठी. बरोबर, कशामध्ये घातली? बोटामध्ये. उंगली में अंगठी, अंगठी में, पुढचं बोल नका. तेव्हापासून अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मग अंगठी घातली, वेळ संपली आणि काय गुप्त झाले ते. अर्जुन जारी बुडून निघाले, गुप्त झाले. देवाने आले, सुभद्रा गेली कुठं? जाऊ द्या, कुठं काय गेली. रथात बसले. रथात बसल्यानंतर ती अंगठी तशीच भगवान श्रीकृष्णाच्या होती. आणि रथ हाकताना असा चाबूक धरायचा, लगाम एका हातात आणि हात असा मागे करायचा. अर्जुन मागे. बघा, देव भक्ताची चाकरी करतो, चाकरी. हा, अंतरंग भक्ताची. असं बोट करायची ती. अर्जुन म्हणतात, हे बोट मागे येते, आपल्या ओळखीचा दागिना दिसतोय बोटामध्ये. असं बघता 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 घर आलं. आल्यानंतर अर्जुनाने रथामधून उडी मारली. उडी मारली ती थेट सुभद्रेच्या महालात गेले आणि बोलायला लागले, सुभद्रे, सुभद्रे. धावत आले. काय झालं बॉम्बलायला? म्हणतो, अंगठी कुठे? ती अंगठी मी तुला तिथं काम्यकवनात दिली होती, तिथं झाडी होती, तिथं पाणी, तिथं फोटो. ते कुठे अंगठी? डोकं वगैरे फिरलं का काय? बाहेर जाऊन असेच कुठं नाही करता का काय तुम्ही? कुठली अंगठी कुणाला दिली काय खबर आहे? सुभद्रा म्हणले, काय करणे, मी काम करू करू मरते दुसऱ्या सुभद्रेच्या नातीला, काय करावं? मग अर्जुन म्हणायला लागले, सांगते का नाही तो अंगठी कुठे? असा हात उगारला मारण्याकरता अर्जुनाने. देवाने धरला. अर्जुना, काय चाललंय? काय झालंय? असा बोट पुढं करून म्हणले, देवा, जे चाललंय ते तुमच्या बोटात आहे. काय गोड प्रसंग आहे बघा. जे चाललंय ते बोटात आहे. देवा, ही अंगठी तुमच्या बोटात कशी आली? अर्जुना, खोळायस म्हणले वेडा, ती सुभद्रा नव्हती, ती मीच झालो होतो. बघा देव किती काम करतो. हाली विडाला कंठस्य जवळचा हृदयातला माणूस असला तरी आपलं पद देत नाही. पद
ती पाडचाल भिंत मागची. आपलं पद देत नाही. दिवाळी आली, नामदेव महाराज रावळात गेले. सण दिवाळीचा आला, नामा रावळाशी गेला. ते भगवंताचं षडोपचारे पूजा पाहून नामदेव महाराज म्हणले, देवा तुमची काय मजा आहे नाही का. लोण्याचा गोळा, काय पंचारती, काय मजा आहे देवा तुमची. मला द्याल का तेवढं पद. देवाने पद उभं केलं नामदेव. स्वतःच पद कुणी देत नाही. देव इतका उदार आहे. ऐका, पुढे ऐका. हे तुम्ही आता म्हणा मुख्यमंत्री साहेबांना, शिंदे साहेब 2-3 महिन्यापुरतं तुमचं मुख्यमंत्री पद मला देता का. हे बाबा, मीच कसा झालो माझं मला माहिती आहे. गुवाहाटीला पळवून नेले तेव्हा झालो. आणि मला मागवतो का पद. मग देवाला मागा. देवासारखा उदार नाही. देव आपलं पद देतो. पद तुझा ऐसा कोण उदाराची राशी, उदाराची राशी, तुझा ऐसा कोण उदाराची राशी, उदाराची राशी, राशी आपुलेची पद देई दासा. आपलं पद देतो. देव राहतो कुठं, देव करतो काय, देव देतो काय. तिसरा मुद्दा संपला आपला. देव देतो खरा, परंतु अगोदर काहीतरी घेतो. नामदेव महाराजांचा अभंग आहे, जेसी तेव्हा देसी आयसा अससी उदार. देव देतो 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 खरंय, परंतु अगोदर काहीतरी घेतो. परंतु नेमकं काय घेतो. अंतरीची घेतो गोडी, 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 काहीतरी घेतो. मग काय घेतो. जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात, देव घेतो काय घेतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अंतःकरणातली गोडी घेतो, गोडी चाकतो. वेदांत शास्त्रामध्ये अंतःकरणाचे 4 भाग केले, त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन बुद्धी चित्त अहंकार. मन बुद्धी चित्त अहंकार, त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मनाची गुढी घेतो का. मनाची गुढी चाकता येत नाही, कारण मन चंचल आहे. अर्जुनाचा प्रश्न आहे, चंचलम ही मन कृष्ण प्रमाते बलवत् दृढम तस्याहम निग्रम म्हणणे वायुरिव सुदुष्कर. वायूपेक्षा मनाचा वेग पुष्कळ मोठा आहे. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. त्या मनाला जायलाही वेळ लागत नाही आणि येण्याकरता वेळ लागत नाही. आता कीर्तनामध्ये बसल्या बसल्या मन गेलं घरी, पेलं चहा मनानं. घरी गेलं, कपाट उघडलं, गेलं मळ्यात, गेलं ऊसाच्या वावरात, मोटर चालूही करून आलं आणि बंद करून आलं. आलं बघा कीर्तनात.
त्या मनाला जाण्याकरता वेळ लागत नाही, येण्याकरता वेळ लागत नाही. मन चंचल आहे, मनाची गुढी चाकत नाही. राहिली बुद्धी, बुद्धीची गुढी चाकत नाही देव. कारण अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, दरो जाता संगतव तो होय बाधक. म्हणून बुद्धीची गुढी चाकत नाही. राहिला अहंकार, अहंकाराची गुढी देव चाकत नाही. का? अहंकार देवाला आवडत नाही. म्हणून नामदेव महाराज प्रार्थना करतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरो तो समान भार देवा. तू देवाला अहंकार आवडत नाही आणि चाकता येत नाही. राहिलं चित्त, देव मात्र चित्ताची गुढी चाकतो. देवाने चित्त चोरलं. चित्त मोहिले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे सावळे रुपडे. भगवंतानी गवळणीचं काय हरण केलं? चित्त. चित्त हरिने हरिने माझे चित्त. देव फक्त चित्ताची गुढी चाकतो. चित्त. आणि जर माणसाच्या ठिकाणी चित्त नसेल तर तुमच्या व्यवहारित कार्याला काहीही अर्थ नाही. परमार्थामध्ये लागतं ते चित्त. शरीरात लागतं पित्त आणि प्रपंचात लागतं वित्त. जर कथा कीर्तन ऐकत असताना जर तुमचं चित्त नसेल कीर्तनाकडे, मग तुकोबाराय म्हणतात तुम्ही बसलं नाहीत कीर्तनामध्ये, तुमचं मड बसले. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. म्हणून जर भगवंताला जर कशाची गोडी चाकता येत असेल तर चित्ताची. म्हणून अंतरेची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव काय पाहतो? भक्ताचा भाव पाहतो. झालं, मोजून 15 मिनिटात कीर्तन जिकडे तिकडे. देव फक्त भाव, भक्ताचा शुद्ध भाव देव पाहत असतो. म्हणून पाहे जोडी भावाची. भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाई करण्याकरता, कौरव पांडवाचं युद्ध थांबवण्याकरता दुर्योधनाकडे आले. दुर्योधनाने मोठी तयारी केली. शिष्टाई असफल झाली. शेवटी दुर्योधन म्हणतो देवाला, देवा शेवटी जेवून जा. तुमच्या करता 56 प्रकारचे भोग केले जेवणाकरता, जेवून जा. देव म्हणतो दुर्योधना, मला तुझ्या घरी जेवायचं नाही. जेवला असतो परंतु मला विदुर काकाने तुझ्या अगोदर आमंत्रण दिले. हा बळच घुसतो जेवणा करतात देव. लगेच देव म्हणायला लागले, विदुरा आता चल आपल्या घरी. कुणाच्या घरी? चलो विदुरा घर जावे उद्धवजी. चलो विदुरा घर जावे, बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव आगर नहीं पावे. आला बघा, अंतरेची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भाव आगर नाही पावे. भाव नसेल तर तिकडे जायचं नाही. देव आले. विदुर काका बाहेर गेले होते. काकी, विदुर काकी एकट्याच घरामध्ये होत्या, स्नान करत होत्या. देवाचा आवाज ऐकू आला, काका दार उघडा. कडी वाजवली. विदुर काकी स्नान करत होती, धावत आल्या. देवाचा आवाज होता. दार उघडल्या क्षणी देवाचं दर्शन झालं. मुखमंडल पाहिलं आणि काकीचे अष्ट सात्विक भाव झालं. आसवाई सा कोठे आठवची नाही देही जीवितही भोगदशा. आणि देव आले आणि देवाला बसण्याकरता पाट मांडला. ज्या पाटावर देवाला बसवायचं त्याच पाटावर विदुर काकी बसल्या. विदुरांची काकी बसल्या आणि देवाला खाली बसवलं.
देवाचा आदरातिथ्य करायचं म्हणून देवाला अंगणामध्ये परसामध्ये केळीचं झाड होतं. केळी आणली आणि केळी अशी सोडली, साल बाजूला केलं, आवरण बाजूला केलं आणि त्याच्यामधला गर स्वतः खायला लागल्या. कोण? काकी. आणि देव तो वरचं आवरण साल साल खायला लागले. पण देव मोठ्या प्रेमाने, वा काय चांगला नाही का, देवही आवडीनं खाऊ लागले. आणि ते विदुर काकी तो गर खायला लागले. देव काय पाहत होते? विदुर काकीचा भाव पाहत होते, भाव. इतक्या वेळामध्ये विदुर काका आले, हा सगळा प्रयोग पाहिला. तर विदुर काका आपल्या पत्नीवर रागवले, काकीवर. घर की लाज गवाई, घराची लाज घालवलीस म्हणजे तुला काय कळतंय भानावर ये? विदुर काकी देहावर आल्या आणि पुन्हा देवाला पाठावर बसवलं. काकाने पुन्हा केळी दिली, गर दिला. देव खायला लागले. देवा चांगले लागते ना केळी? देव म्हणायला लागले, वैसा स्वाद नहीं आवे विदुर घर पावना आज घर आवे. विदुरा, चीज जशी चव होती तीच चव आता नाही म्हणे तुझ्या केळीमध्ये. देवाने काय पाहिलं विदुर काकीचं? पाहे जोडी भावाची. देव अंतःकरणातली गोडी चाकतो, देव भाव पाहतो. आणि एकदा का शुद्ध भाव झाला की देव त्याला लांब नाहीच. शुद्ध भाव ज्याचा झाला दुरे देव नाही त्याला. शुद्ध भाव झाला, अंतःकरण शुद्ध झालं की देव त्या भक्ताचा सोयरा होतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. एवढा एक छोटासा दृष्टांत सांगून आपण कीर्तनाची सेवा समाप्त करायची. एकदा का शुद्ध भाव झाला, अंतःकरण शुद्ध झालं की त्या भक्ताचा, भगवत भक्ताचा देव सोयरा होतो. सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. किती वेळा सोयरा शब्द आलाय? सोयरे बोला, किती वेळेला? देव भूतकाल, भविष्यकाल आणि वर्तमान काळामध्ये देव भक्ताचा सोयरा झाला आणि पुढे होणार आहे. देव देव कुणाचा सोयरा झाला? बोलत चला, कीर्तन संपलं. कोणाचा सोयरा? दिनाचा, भगवत भक्ताचा सोयरा झाला. सोयरा कुणाला म्हणतात? हा, सोयरा समजा आता मीच सांगतो, उभं राहिलो मला सांगावंच लागेल. मला मी बी सोयराच आहे.
समजा देवळा गावामध्ये बाहेर गावून एखादा सोयरा आला आणि त्या सोयऱ्याला ओळखच दिली नाही ह्या गावातल्या पाहुण्यांनी. सोयऱ्याने सोयरा आपला खाली तोंड पाडला आणि जायला लागला. का हो पाहुणे, हो पाहुणे, राम 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 राम. काय झालं चेहरा पाडायला? झाला का चहा पाणी जेवण नाश्ता? जाऊ द्या म्हणले. नाही. का हो? तुमच्या गावात तर लय सोयरे आहेत म्हणे. जाळ झाला त्या सोयऱ्याचा. सोय करतो तो सोयरा. सोयरा, सोय करतो तो, जो सोय करत नाही तो सोयरा. मग इथं तर तुकाराम महाराज काय म्हणतात देवाला? बोलत चला, काय म्हणतात? सोयरा. मग तुमचा देव सोय करतो का? ज्या अर्थी तुकाराम महाराज देवाला सोयरा म्हणतात त्या अर्थी देवानी सोय केली आपली. इकडे बघा, झालं कीर्तन. उद्या इकडे येऊ नका पुणे कुणी. उद्या कीर्तनच नाही. ज्या अर्थी तुकाराम महाराज सोयरा म्हणतात देवाला त्या अर्थी देव सोयरा आहे. देवानी सोय केली आहे. ऐका, देवानी एवढी सोय केली आहे, एवढी सोय केली आहे. ए आका माझी इकडे बघ सोनो, माझ्या कीर्तनावर भरोसा नाही का? तुकाराम महाराज सोयरा म्हणतात त्या आरती देवानी सोय केली. ऐका, देवानी सोय केलेली. देवानी एवढी सोय केली आपली, जन्माला येण्याच्या अगोदर पासून सोय करतो देव. सोय केली ती मेल्यानंतरही सोय केली म्हणून देवाला सोयरा म्हणतात. काय गोड प्रसंग आहे का? जन्माला येण्याच्या अगोदर देवाने आपली सोय करून ठेवली होती. आईच्या गर्भामध्ये बाळ वाढते, ते जन्माला आल्यानंतर काय खाईल हो? भाकरी, मग फुटाणे, शेंगदाणे, मग काय खाईल? जन्माला आलेलं बाळ काय खाईल म्हणून देवानी जसं बाळाची गर्भाची वाढ झाली तसं त्याच्याबरोबर त्याच्या अन्नाची व्यवस्था करून ठेवली. केली का नाही सोय? हाय का नाही मग देव सोयरा? बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. काय देवानी सोय केली? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कुठलेही बेवारस असू द्या, मृत, त्याला लाकडा आणि आग्नी मिळतोच आणि कापड मिळतोच का नाही? मग काय देवानी सोय केली? मग देव सोयरा आहे का आपले सोयरे? खरं सांगा, तुम्हाला मर यायची शपथ आहे. देव आपले सोयरे कधी दगा देतील काय सांगता येत नाही. आपले सोयरे फक्त दुपारच्या कामाचेच आहेत, पेटवायच्या कामाचे. शेवटचा सोयरा देव आहे, अंतकाळीचा सोयरा. तुका मने विठू धरा, देव सोयरा. त्या सोयऱ्याला डावलू नका. देव तो सोयरा करी बापा, तो त्या सोयऱ्याला आपलंस करा. आणि देव सोयरा झाला. कोणाचा सोयरा झाला? सोयराबाईचा सोयरा झाला. मोजून 5 मिनिट. कोण सोयराबाई? कोण सोयराबाई? कोणाच्या पत्नीचं नाव आहे सोयराबाई? कोणाच्या? चोखोबरायाच्या पत्नीचं नाव सोयराबाई. बघा, त्या सोयराबाईचे अभंग आहेत, अभंग. सोयराबाईचे अभंग हल्लीच्या PhD केलेल्या हुकलेल्या सुद्धा आठवणीत येत नाही. डोकंच लावायचं नाही. काय सोयराबाईचे गोड अभंग आहेत. वाजवा. ती माझ्या जुन्या बँडवाल्यासारखं आहे माझं काम. ते जुने बँडवाले राहायचे ना, डुम डुम टपाक डुम डुम पाक, ढोला असायचा, ते पेपाने एक असायचे आणि एक एवढं असायचं. इकडचा गाल फुगला की इकडचा म्हणायला लागलं की तुम्ही 2 जण बी गोंधळ करताय. अजून वा छान. मग
काय चालू होतं आपलं म्हणा कीर्तन. कुणाचा सोयरा झाला? सोयराबाईचा. सोयराबाईचे अभंग आहेत, गोड आहेत. सुखाचे हे नाम आवडीने गावा, वाचे आळवावे विठोबासी. सुखाचे हे नाम आवडीने गावा, आवडी धरोनी वाचे मने हरी हरी, म्हणे चोख याची महारीन. काय वा, आताच्या पीएचडी केलेल्या अकलीचे तार तुटते. अशी सोयराबाई माझी. सोयराबाईचे दिवस गेले. आता चोखोबरा यांच्या सोयराबाईंच्या गावाचं नाव काय? बोला टाळकरी, गावाचं नाव काय? जो सांगाल त्याला 1 रुपया बक्षीस. बाकीचे गाव नाव ठेवण्यापेक्षा संतांच्या गावाचं नाव ठेवा. नाव लक्षात ठेवा संतांच्या गावाचं. मंगळवेढा. स्वैराबाई. स्वैराबाईला दिवस गेले. दिवस गेले. पोटामध्ये गर्भ वाढतोय. गर्भ दिवस जवळ आले आणि आपल्या पतिराजाला हाक मारले की धनी इकडे या. दिवस जवळ आलेत, ही घ्या यादी किराण्याची. आता बाळांपणाला काय काय लागते ती यांना माहिती आहे. यादी किराणा आणून द्या आणि बहिणीला बोलून घेऊन या बाळातपणाला. चोकोबर आहे म्हणले बरं आहे. ही यादी घेतली आणि छातीमध्ये कमी जुनक असते ना ती बंडीत खवली अशी. विणा घातला, गळ्यात चिकप्या घातल्या, हातात निघाले बहिणीच्या गावात. न पुसता गेला बहिणीची या गावा, आनंदी केशवा आळवित पांडुरंग पांडुरंग. गेले बहिणीच्या गावी. तिकडं बहिणीनं पाखरं हाकायचं शेत घेतलं होतं. कळलं का पाखरं कशाच्या आत? शेत घेतलं होतं ज्वारीचं. असं उन्हाळ्याचे दिवस होते. ज्वारीचं शेत घेतलं होतं. चोखोबराज भजन करत तिकडून येत होते आणि ते पाखरं हाणण्याकरता भर ज्वारीच्या वावरामध्ये उभं केलं जातं. 4 लाकडं रोवून त्याच्यावर उभं राहून गोपन फिरवलं जाते. त्याला काय म्हणतात? आटोळा. हा, आटोळा, पाटोळा, आटोळा. आठवड्यावर बसून असं पाखरं हाकायला लागली. चोखोबराची बहीण हो हाकायला लागली. तिकडून दादा दिसला, भाऊ दिसला आणि बहिणीचं प्रेम उफाळून आलं. काय बहिणी भावाचं प्रेम होतं महाराज जुन्या काळामध्ये. काय बहिणी, जसं बहिणीला भाऊ पाहिला ते बहिणीनं भावाला बहीण पाहिली. अंतःकरणातलं प्रेम उचललं. वा काय दिवाळी. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची रे वेडी माया, वेड्या बहिणीची रे वेडी. काय बहिणीची माया. आता सगळी आटली बहिणीची माया. कधीपासून? बहिणी भावाकडे वाटा मागायला लागल्यापासून. कुठल्या येड्यानं काढलंय ती कायदा त्याच्या डोक्यातच गुढी घालायची मला. विठाला विठाला. माता मौल्यानो, भावाचं जर नातं सांभाळायचं असेल तर अजिबात हिस्सा मागायचा नाही. तुम्ही दोन्हीकडे बी कोयता मारताय. अक्कल नसताना इस्टेटची वारस झाली इकडे तुम्ही नवऱ्याकडे बी आणि इकडचं बी हाणायचं का? हे माझं चुकत असलं तर माफ करा मला. हा कायदा शासनाला मान्य आहे, शास्त्राला मान्य नाही. हे वाक्य करून ठेवा हृदयावर. विठाला आता घराघरात शासन घुसले. हे अगं तांब्यावर पाणी दे की मोल्ले का हात तुमचे. तुझ्या डोक्यात घातला दगड, तुझा मुर्दा बसवला. मला तर लय राग येतोय.
मला जर बायकोनं म्हणली की तिलाच उचलून आदळ वाटतंय. सांगू नका, आमच्या आंटी वगैरे सांगतील, पाहुणे वगैरे. माय भक्ती, माझ्या बायकोचं नाव भक्ती. तुमची महाराज म्हणतो ते माय असं म्हणली तर म्हणले 10 किलो का हात आहे ठाकूर. आपल्या संस्कृतीमध्ये शास्त्राने कसं लवून चुपून नवऱ्याची सेवा करा. पतीच परमेश्वर आहे. कायला गुरुवार करीता नारळ फोडी जाऊ घरात परमेश्वर कसाही वागू द्या. तो आपला कोण आहे? काय चेहरे पडले तुमचे. आता मना त्या भरत मारदा ह्या मुर्द्याचं ह्या जावयाचं कीर्तन ठेवू नका पुढच्या वर्षी. जावई आपला खरा बोलून सुखी राहतो. जावई काही मागत नाही, अंगठी मागत नाही, तोळा 2 थोडे मागत नाही. बरं घातली तर दिली तर नाही म्हणत नाही बरं का. विठ्ठला विठ्ठला ये रे दादा ये, बरं झालास ये. माग बघू नका, कोण म्हणतंय? चोखो भरायची बहीण. हा इथं या, जाग्यावर या. ते जाऊ द्या, बायकोचं डोक्यातून काढून टाका. ये रे दादा ये, लय दिवसानं आलं. चोखोबर आले. पांडुरंग पांडुरंग. बस रे दादा. आल्यानंतर बहीण भावाला जेवणाची काळजी घेत होती. बस बस आठवड्यावर बस इथं पाकरहान, मी तुला जेवायला डब्बा भाकरी घेऊन येते. चोखोबर आहे म्हणाले, वारकऱ्याला खायला मिळाल्यानंतर गायला काय अडचण आहे. चोखोबर पाकरहानच बसली. बहीण गेली, डबा आणून द्यायची. अहो चोखोबर इकडंच ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 15 दिवस झाले तर इकडंच चोखोबर आहे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अहो कशाचं काय, इकडे दिवस जवळ आले, वेदना सुरू झाल्या प्रस्तुत काळाच्या. चोखोबराच्या पत्नीला तुमच्या वाट्याला गेले म्हणून आपलं बरे, जर महिलाच्या वाट्याला गेले म्हणून बरं आहे. जर आपल्या त्या वेदना, ते गर्भवासाचं दुःख जर आपल्याला आठवायचं असेल, उगा कल्पना करा बसल्या बसल्या. एक 4-5 किलोचा दगड घ्या, पोटाला बांधा, असं वरून उपारणं टाका आणि गावात प्रदक्षिणा मारून या. असं राम 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 राम. काय पुढं ऐ उगा ग बसा. मग तुम्हाला कळेल माता माऊलींचं काय दुःख आहे. विनोद नाही, ऐका. मग चोखोबरांच्या पत्नीच्या प्रसूत काळाच्या वेदना सुरू झाल्या. माय बापू गांभीर्यानं घ्या. मग चोखोबराचं इकडं आठवड्यावर पाकरं हाणते, बहीण बी इकडं जेवण पुरवते. मग अहो चोखोबरांच्या पत्नीला वाईट वाटलं. कुठे गेले माझे धनी, माझे धनी कुठे गेले. देव अशा टायमाला काय झोपा काढेल का. देवाने विठेवरून उडी मारली. इतक्या तात्कालिक सेवा, इतकं अर्जंट, इतक्या लवकर ताबडतोब तातडीने विठेवरून पांडुरंगाने उडी मारली आणि निघाले. चोखोबर आहे, देव निघाले पांडुरंग परमात्मा. बायकोला सुद्धा सांगितलं नाही. आणि अंतरंग भक्त असतात ना, अंतरंग निष्काम, अशा भक्ताचं काम देव दुसऱ्याला सांगत नाहीत. जरा त्याला बोलून आणि ते काम करून घे. देवाला आनंद वाटतो, देव स्वतः करतात काम. असे भक्ताची घरी कामे न सांगता. देवाने उडी मारली विठीवरून. रुक्मिणी आई साहेब बोलवते, देवा कुठं चाललात. म्हणजे बसू का. देव बायकोला सुद्धा बाजूला करतात भक्ताच्या कामा करता. चांगला ऐकून ठेवा. देव अंतरंग भक्ताचं काम करण्याकरता बायकोला जवळ घेत नाहीत. बायकोला म्हणतात लांब राहा. पंढरपूरला कुठे आहे रुक्मिणी. लांब बघू नका कुठे ती सांगा. जवळ आहे का लांब आहे. लांब आहे. आणि आपले येडे बायकोला म्हणतात गाडीवर घेऊन, तुला फिरवे ना माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवे ना माझ्या गाडीवर. हो काय येडे हुकलेली लोक कुठे बी बघा तुम्ही. आता ते शॉर्टच निघाले नवीन बी.
फिरवीन गाडीवरून दणकून कुठेतरी आदळणार विठ्ठला देवाने विठीवरून उडी मारली झालं कीर्तन छान बघा देवाने उडी मारली आणि देव रिकाम्या हाताने आले नाहीत देव भक्ताच्या घरी रिकाम्या हाताने येत नाही आपलीच बिडी आपलीच काढीन लावा आग सगळी देव कशा करता आले होते इथे कीर्तनात या कशा करता आले निघाले डोक्यावर बाचकं घेतलं कशाचं सामान कशाचं बाळांतपणाचं सामान काय काय लागतं त्या जुन्या म्हाताऱ्याला विचारा काय काय लागतं छोटवाडा खारी खोबरं बदाम घेऊन निघाले आणि चोखोबराच्या बहिणीचं रूप घेतलं कडी वाजवली प्रस्तुत काळाच्या वेदना सुरू झाल्या आणि कसं आणि मोठ्याने देवाने हात मारले चोखोबाची बहीण झाला रंगधर वहिनी उघडा दार हाका मारी वहिनी अहो दार उघडा दार उघडा दार उघडा मी आले बघा मी आले दार उघडा चोखोबराच्या पत्नीला वेदना असह्य झाल्या होत्या कसं तरी भिंतीला धडून कस तरी जवळ आल्या आणि दार उघडलं बघितलं देव तसं बहिणीला तसं चोखोबराच्या पत्नीचे डोळे भरून आले वहिनी बरं झालं बघा तुम्ही आलात बरं झालं तुम्ही आलात बरे झाले देव बाई तुम्हा देवाने धाडिले पती माझे गेले कोण्या गावा बरे झाले बाई देवाने धाडले बरं झालं वहिनी तुम्हाला देवाने धाडलं आता देवाने धाडलंय का देवच आलाय देवच आलाय बरं झालं देव बी म्हणायला लागले चोखोबराच्या बहिणी मी आले ना तुम्ही म्हणे उगा शांत बसावर आता गप्प बसावर बोलू नका आता सगळं काय व्यवस्थित ठीक होईल चोखोबराच्या पत्नीनं बसले आणि देवाने चोखोबराच्या पत्नीचं बाळंतपण केलं तिथं त्या ठिकाणी देवाचा हात लागला देवाचा ज्या ठिकाणी देवाचा हात मध्ये काय असेल प्रसूत झाली प्रसूत झाल्यानंतर देवानी चोखोबराच्या पत्नीचं बाळंतपण केलं काय काय काम असते त्या मात्या मावल्यांना विचारा काय हलकं काम आहे हो काय नीच काम आहे बाळांते धुतले बाळांते बाळांते कळतात का तुम्हाला कशाला म्हणतात बाळांते कशाला बाळांते निघून गेले ते हागीस आले आता लावायला पट्टी पांढरी पट्टी पांढरी पट्टी लावून धरा दाबून विठाला विठाला चोखोबरायांचं बाळंतपण झालं मुलगा झाला मुलगा हे मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा बारस झालं बारस बारस सगळ्या गावाला लाडू घातले खाऊ देवाने चोखोबराचं काय भाग्य आहे बघा लाडू घातले लाडू खाऊ घातले महिना झालं कसं इकडं चोखोबरायला पाखरा आणता आणता कशी आठवण कसा हात गेला काय माहिती इकडं ती यादी लागली अरे बापरे चोखोबराने त्या आठवड्यावरून जी उडी मारली ती चिंग चिघाट घरी पळत सुटली चिंग चिघाट नाही हा घरी सुटले देवाला जाणीव झाली चोखोबरा येते लगेच बहिणीच्या रूपातले चोखोबरा म्हणायला लागले वहिनी आता मी जाते बरं जाते बाई आता मी माझ्या गावाला धनी माझे राग भरतील जाऊ द्या माय माझा आता काय नाही त्यांचा स्वभाव चांगला नाही पप्याचा बाप लय रागीट आहे आता ह्याला कुठला नवरा आहे बघ सगळ्या जगाचा नवरा हा आणि हा म्हणतोय आता रय राग भरतील जाऊ दे आता लगेच चोखोबराची पत्नी म्हणते जाऊ नका थांबा बाई आता शिवते चाळ साडी चोळी नलगे वनमाळे म्हणतसे थांबा तसं जायचं नसतं त्याला काय म्हणतात कपडे करतात त्याला साडी कर आय थांबा रे तुम्हाला लहान तुम्हाला माहित नाही बाळंतपणाला आली बहीण काय देत काय म्हणते त्याला
बघा माणसं सांगायला बरं तुम्ही सांगा ना, तुम्ही करतच ना का काय बोलवण कर. थांबा साडी जुळी देवाला मला कुठं कमी पुन्हा आल्यावर घेते माय नका नका राहू द्या नका राहू द्या. चोखोबरा विशीच्या आत आणि देव विशीच्या बाहेर पळत गेले. बघ देव आले पाहायला लागले रंगरोगटीनं सजवलेलं घर. चोखोबरा मागं बघायचे पुढं हेच घर आहे का. गेले चोर पावलानं गेले आणि बसले पाटावर. पाटावर बसले. चोखोबराची पत्नी आली म्हणायला लागली बाई आता गेल्या भेटल्या का वाटला खंतिया जीवाला वाटे मज. आत्ताच बाई गेल्या हो तुमच्या बहीण आत्ताच गेल्या बघा. वाटला भेटल्या का तुम्हाला भेटल्या का वाटला. लय व तुमची बाई बहीण काय मायाळू काय दयाळू काय ऊर भरून येतोय. चोखोबराच्या पत्नीचा कंठ दाटून आला रडायला लागली. काय तुमची बहीण तुमच्या बहिणीनं माझं बाळातपण केलं साधी साडी चोळी सुद्धा दिसली नाही. आत्ताच गेल्या वाटाला भेटल्या का तुम्हाला. काय तुमची बहीण घ्या मुलगा नाव ठेवलंय कर्ममेळा तुमच्या बहिणीनं ठेवलंय बहिणीनं. चोखोबरा बघतच राहिले. 4-5 घरच्या म्हाताऱ्या आल्या म्हणायला लागल्या चोखोबा काय र बाबा तुझी बहीण जगातही बहिणी असल्याल पण तुझ्या बहिणीसारखी बहीण नाही. काय लुकू लुकू हालत होती काय कामं केली तुझ्या बहिणीनं. चोखोबराने ओळखलं. महिनाभर बहिणीच्या घरी तुकडं मोडत होतो आणि कशाची बहीण रे. चोखोबराचे कंठ दाटून आले. चोखोबरा म्हणायला लागले आवले अगं माझ्यापेक्षा तुझं भाग्य थोरे कैसे बाई येथे आले पांडुरंग धन्य तुझे भाग्य बेटी झाली. ती बहीण नव्हती जगाचा बाप होता पांडुरंग. गळगळा माझे चोखोबरा रडायला लागले अश्रू ढाळायला लागले. चोखोबराने गळ्यात विना घातला हातामध्ये चिपळ्या घेतल्या जे हारे दरेला मनी दिले संसाराची पाणी आणि थेट पंढरपूरला निघून गेले. असा सोयराबाईचा माझा पांडुरंग परमात्मा सोयरा झाला विठाला. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा सोयरा पांडुरंग आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. ज्या भक्ताचं चित्त निर्मळ झालेला आहे त्या भगवत भक्ताला देव त्याचा शृंगार करतात. नव्हे त्या भक्तावर जीव लागतात. तुका म्हणे जेवी सवे तुका म्हणे जेवी सवे भगवान परमात्मा अशा अंतरंग भक्ताबरोबर जेवण करतो. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती. दूध पियो मोरे गोविंदला आला. दूध पेतो जेवण करतो. तुका म्हणे जेवी सवी प्रेम द्यावे प्रेतेचे. देव सोयरा
देव सोयरा देण्याचा झालेली कीर्तन रूपी सेवा ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संतांच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. चालू असलेला उत्सव, या उत्सवामध्ये अनेक उपक्रम, उपस्थित असलेले सर्व टाळकरी, मृदंगवादक, पेटी मास्तर, सर्व बालगोपाळ, गावातील प्रतिष्ठित सर्व नागरिक, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक सर्वच मंडळी उपस्थित आहेत. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊया. आपली नियोजित वेळ संपलेली आहे. पुढे अजून आपल्याला भोजन करायचं आहे. हा बिजू उत्सव आहे. 3-3.5 दिवसाचा सप्ताह आहे. चांगल्या बहुसंख्येने उपस्थित आहात, प्रतिसाद दिलात, चांगली आनंदाची बाब आहे. जगद्गुरु तुकोबरायासारख्या थोर महात्म्यांचा जय जयकार केलाच पाहिजे. संतांचा जय जयकार केल्यानं काय होतं? संतांचा बीज उत्सव किंवा जय जयकार नाही केलं तर संतांचं काय बिघडत नाही, परंतु आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांचा जय जयकार करा, आपल्याला पावलोपावली जय मिळेल. म्हणून असा बीज उत्सव साजरी करत आहात सर्व तरुण मंडळ आणि आमचे गुरुबंधू भरत महाराज खामकर, सर्व त्यांना सहकारी असलेले सर्व देवळा ग्रामस्थ मंडळ, सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतन सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, काय नाराज आहे का तुम्ही देवावर? झालं कीर्तन म्हणा की पुंडली, सर्वांनी म्हणा, नाराज नका हो. पुंडली देवाचा जय जयकार करायचे म्हणा. महिला मंडळ सगळे पुंडली. वा 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 वा, उगाच तुम्हाला आरक्षण भेटलं नाही. एवढा मोठा मंडप आहे, त्या ठिकाणी सुद्धा महिलांचाच सहभाग जास्त आहे. पुरुष मंडळीचं आता कामच राहिलं नाही. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून राष्ट्रपती पदापर्यंत, द्रौपदी मुर्मू पर्यंत सगळ्या महिलाच आहेत. आता पुरुषाचं काय काम? आता भांडाय घासा, नदी जवळच आहे, धुणं घेऊन जा आपलं. असू द्या, चांगली गोष्ट आहे, आनंदाची बाब आहे. बोला बोला. महायोग पीठे तटे भीमरत्यामुरम